जेवणासाठी आज करूयात व्हेज दम बिर्याणी। वाटाणे, फ्लावर, गाजर, बीन्स, बटाटा ह्या सगळ्या भाज्या घ्यायच्या। त्यात एक छोटी वाटीभर दही टाकायचं, लाल मिरची पावडर, हळद, बिर्याणी मसाला, पुदिन्याची पाने, अर्धा तासासाठी रेस्टसाठी हे साईडला ठेवून द्यायचं। थोडं मीठ पण टाकायचं त्यामध्ये। तोपर्यंत भात शिजण्यासाठी 1.5 ग्लास पाणी गरम करत ठेवायचं। त्यात खडे मसाले टाकायचे आणि 1 चमचा तूप टाकायचं। पाण्याला तर उकळी येईल, ते उकळी आल्यानंतर 15 मिनिटं भिजत ठेवलेले हे बासमती तांदूळ त्यामध्ये टाकायचे। अर्धा चमचा लिंबाचा रस टाकायचा, चवीनुसार मीठ टाकायचं आणि हा भात 80% पर्यंत शिजू द्यायचा। भात 80% शिजला की त्यातील एक्स्ट्राचं जे पाणी आहे ते चाळणीच्या साहाय्याने काढून टाकायचं। कढईत थोडं तेल गरम करून कांदा आणि काजू हे दोन्हीही ब्राऊन होईपर्यंत थोडे फ्राय करून घ्यायचे। आता दोन्ही हे फ्राय झाले तेलामध्ये, त्याच कढईमध्ये मी हे 2 चमचे तूप घ्यायचं, जिरं, आलं लसूण पेस्ट, टोमॅटो थोडं परतायचं। परतल्यानंतर अर्धा तासासाठी जे रेस्टसाठी किंवा मॅरिनेट करून ठेवलेल्या ज्या भाज्या आहेत त्या टाकायच्या। झाकण ठेवून 5 मिनिटं फक्त ह्या भाजी शिजू द्यायच्या। भाज्या इथे शिजल्यात थोड्या, त्याच्यामध्ये जो अर्धा कच्चा जो भात आहे तो त्यावरती ठेवायचा। वरती कोथिंबीर, फ्राय केलेला कांदा, फ्राय केलेले काजू, 2 चमचे केशरयुक्त दूध घालायचं, झाकण ठेवायचं आणि गॅस स्लो ठेवून हा भात शिजू द्यायचा। 5 मिनिटांनी व्हेज दम बिर्याणी आपली तयार आहे। रेसिपी पाहिल्याबद्दल थँक्यू। अशा जेवणासाठी मदत करणाऱ्या साध्या सोप्या रेसिपी यापुढे येत राहतील। त्या तुम्हाला पाहिजे असतील तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा।